राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील किशनगढ़ भागातील आदर्श नगर कॉलनीतील एक साध्या घराची गोष्ट। संध्याकाळचे 6 वाजले होते। आजूबाजूला एक वेगळं शांत वातावरण होतं, पण त्या शांततेत काहीतरी विचित्र होतं। गेल्या 2 दिवसापासून त्या घराचा दरवाजा बंद होता आणि त्या बंद दरवाजातून एक विचित्र वास बाहेर येत होता। सुरेश नावाचा एक तरुण जो शेजारीच राहत होता, त्याच्या घराच्या खिडकीतून त्याला वारंवार हा वास येत होता। त्याला वाटलं काहीतरी खराब झालं असेल। सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं, पण जसजसा वेळ जात होता तसतसा वास अधिक तीव्र आणि असह्य होत होता। वास कशाचा येतोय? सुरेशच्या आईने त्याला विचारलं। माहीत नाही आई, पण तो वाटाणांच्या घराकडून येतोय असं वाटतंय। सुरेशच्या लक्षात आलं की मागच्या 3 दिवसापासून हंसराज आणि त्याची पत्नी लक्ष्मी आणि त्यांची 3 मुलं कुठेही दिसली नव्हती। हंसराज एक साधा माणूस होता। त्याचा स्वभाव शांत होता। त्याला त्याच्या कामाची आणि कुटुंबाची काळजी होती। लक्ष्मी थोडी वेगळी होती। तिच्या डोळ्यात नेहमी काहीतरी लपलेलं असायचं। सुरेशची आई म्हणाली, त्यांच्या घरी जा आणि बघ काय झालंय ते। सुरेशने दरवाजा ठोठावला, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही। त्याने आणखी एकदा दरवाजा वाजवला, पण घरातून काहीच आवाज येत नव्हता। शेवटी त्याने परत येऊन पोलिसांना फोन केला। पोलीस कॉन्स्टेबल रमेश आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले। त्यांनी दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला। घरात सर्वत्र शांतता होती। फर्निचर जागेवर होतं, पण वातावरण मात्र भयान होतं। वास तर खूपच तीव्र आहे, रमेशने नाकावर रुमाल ठेवत सांगितलं। तो स्वयंपाकघराकडे गेला। तिथे निळा प्लास्टिकचा ड्रम कोपऱ्यात ठेवलेला होता। रमेशला संशय आला। हा वास त्या ड्रममधून येत असल्यासारखं त्याला जाणवलं। त्याने ड्रमचं झाकण उघडण्याचा प्रयत्न केला, पण ड्रमचं झाकण घट्ट बसलेलं होतं। त्याने ते उघडण्याचा प्रयत्न केला। झाकण उघडताच आतून एक थरकाप उडवणारी दुर्गंधी बाहेर आली। सर, इथे काहीतरी गडबड आहे। रमेशने फोनवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली। काही मिनिटातच पोलीस अधीक्षक मनीष चौधरी घटनास्थळी पोहोचले। त्यांनी ड्रम उघडून पाहिला। त्यांच्या डोळ्यासमोर जे दृश्य आलं ते भयानक होतं। आतमध्ये एका माणसाचा मृतदेह बसलेल्या अवस्थेत होता। मृतदेह पूर्णपणे सडलेला होता। त्यावर मीठ आणि एक जुनी चादर टाकलेली होती, जेणेकरून वास बाहेर येणार नाही। हा तर हंसराज आहे, सुरेशने घाबरून सांगितलं। पोलीस अधीक्षक चौधरी यांनी तात्काळ तपास सुरू केला। त्यांनी हंसराजच्या शेजारच्यांचे आणि ओळखीच्या लोकांचे जबाब नोंदवले। सर्वांनी एकाच गोष्टीवर भर दिला। हंसराज एक साधा आणि चांगला माणूस होता, पण त्याची पत्नी लक्ष्मी हिचं वागणं नेहमीच संशयास्पद होतं। काही लोकांनी तर लक्ष्मी आणि एका दुसऱ्या माणसाचे म्हणजेच जितेंद्र शर्माचे अनैतिक संबंध असल्याचाही संशय व्यक्त केला। पोलिसांनी हंसराजच्या घराची अधिक तपासणी केली। त्यांना घरात दारूच्या बाटल्या आणि 2 ग्लास सापडले। एका ग्लासवर लिपस्टिकचा डाग होता। पोलिसांनी अंदाज लावला की हत्येच्या वेळी घरात हंसराज आणि त्याच्यासोबत आणखी एक पुरुष आणि एक स्त्री उपस्थित होते। चौकशीत आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले। हंसराजला त्याच्या पत्नीच्या अनैतिक संबंधाबद्दल माहिती मिळाली होती। यामुळे घरात अनेकदा वाद होत होते। लक्ष्मी आणि तिचा प्रियकर जितेंद्र यांनी हंसराजला मार्गातून दूर करण्याचा कट रचला। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या रात्री देशभरात जल्लोष सुरू असताना या घरात एक कटू घटनेची योजना सुरू होती। लक्ष्मीने जितेंद्रला घरात बोलवले। त्यांनी हंसराजला दारू पाजली। हंसराज दारूच्या नशेत झोपी गेल्यावर जितेंद्रने त्याच्या छातीवर बसून उशीने त्याचा श्वास कोंडला। त्याचवेळी लक्ष्मीने त्याचे पाय घट्ट पकडले। काही क्षणातच हंसराजचा जीव गेला। पोलिसांना आता पूर्ण खात्री होती की हे अनैतिक संबंधाचं प्रकरण आहे। हंसराजला मारल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजनाही त्यांनी आधीच आखली होती। चौकशीत हे स्पष्ट झालं की लक्ष्मीने हा निळ्या रंगाचा ड्रम खास याच कारणासाठी काही दिवसांपूर्वी खरेदी केला होता। त्यांनी मेरठमध्ये झालेल्या एका अशाच निळ्या ड्रम हत्याकांडाची बातमी पाहिली होती आणि त्यावरून त्यांना ही कल्पना सुचली होती। मृतदेह लपवण्यासाठी त्यांनी तो ड्रम वापरला। त्यानंतर त्यांनी 3 मुलांना सोबत घेऊन तिथून पळ काढला। पोलिसांनी लक्ष्मी आणि जितेंद्र यांचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार केली। त्यांनी त्यांच्या फोन कॉलचा मागोवा घेतला। 2 दिवसांच्या अथक शोध मोहिमेनंतर पोलिसांना माहिती मिळाली की लक्ष्मी आणि जितेंद्र रामगडच्या अलवाडा गावात एका वीटभट्टीवर काम मागायला गेले आहेत। स्थानिकांनी त्यांना ओळखले आणि पोलिसांना कळवलं। पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा ते दोघेही पळून जाण्याचा प्रयत्न करत होते। पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले। सुरुवातीला त्यांनी गुन्हा मान्य केला नाही, पण पोलिसांच्या कसून चौकशीत ते दोघेही तुटले आणि त्यांनी सर्व सत्य कबूल केलं। हो, आम्ही हंसराजला मारलं। आम्हाला एकत्र राहायचं होतं आणि तो आमच्या मार्गात होता, लक्ष्मीने कबूल केलं। जितेंद्रनंही हत्येचं आणि मृतदेह लपवण्याचं पूर्ण वृत्त सांगितलं।
त्याने हेही सांगितलं की ही योजना त्यांनी खूप दिवसापूर्वीच आखली होती. या घटनेचा सर्वात दुःखद शेवट झाला तो हंसराजच्या 3 लहान मुलांचा. त्यांच्या आईने त्यांच्या डोळ्यादेखत त्यांचा बाप मारला आणि आई तुरुंगात गेली. त्यांचं बालपण हिरावलं गेलं. त्यांना बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आलं. या घटनेने संपूर्ण अलवार जिल्हा हादरला. अनैतिक संबंध, स्वार्थ आणि क्षणिक मोहापायी माणूस किती क्रूर आणि निर्दयी होऊ शकतो याचं हे एक ज्वलंत उदाहरण ठरलं. निळ्या ड्रममध्ये बंदिस्त झालेलं सत्य केवळ एका माणसाचा मृत्यू नव्हता. तो एका कुटुंबाचा, एका संसाराचा आणि 3 निरागस जीवांच्या भविष्याचा मृत्यू होता. या घटनेचा मूळ स्रोत लक्ष्मी आणि जितेंद्र यांच्यातील अनैतिक संबंध आहे. हा संबंध केवळ शारीरिक आकर्षणापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्याने एका कुटुंबाचा, एका संसाराचा पायाच उद्ध्वस्त केला. जेव्हा अनैतिक संबंधांना प्राधान्य दिलं जातं तेव्हा विश्वास, नैतिकता आणि कुटुंबाचं महत्त्व मागे पडतं. ही घटना दाखवून देते की असे संबंध केवळ 2 व्यक्तींपुरता मर्यादित राहत नाहीत, तर त्याचे परिणाम कुटुंबातील इतर सदस्यांवरही होतात. हंसराजचा खून केवळ ईर्ष्या किंवा रागातून झालेला नव्हता, तर तो पूर्णपणे स्वार्थातून झालेला होता. लक्ष्मीला जितेंद्रसोबत नवीन आयुष्य सुरू करायचं होतं आणि हंसराज यांच्या मार्गात अडथळा ठरत होता. या क्रूर कृत्यातून हे स्पष्ट होतं की स्वार्थ आणि लालसा माणसाला किती अमानुष बनवू शकते. त्यांच्यासाठी हंसराज एक अडथळा होता, एक माणूस नव्हे. ही घटना मानवी मनातील क्रौर्याची आणि क्रूरतेची सीमा दाखवून देते. हंसराज झोपेत असताना त्याच्या पत्नीनेच त्याला मारण्यास मदत केली. ही गोष्ट पती पत्नीच्या नात्यातील विश्वास आणि पवित्रतेला काळिमा फासणारी आहे. तसेच मृतदेह लपवण्यासाठी निळ्या ड्रमचा वापर करणं, त्यावर मीठ टाकून तो कुजवण्याचा प्रयत्न करणं, ही कृती त्यांच्या थंड मनाचा आणि निर्दयी स्वभावाचा पुरावा आहे. हे सिद्ध करतं की प्रेम, आपुलकी आणि सहानुभूती नसलेल्या मनात क्रूरता कशी जागा घेते. या घटनेतील सर्वात मोठी बळी ठरले ते हंसराजचे 3 निरागस मुलं. एका रात्रीत त्यांनी आपल्या वडिलांना गमावलं आणि त्यांच्याच आईने हे कृत्य केल्यामुळे त्यांची आईही तुरुंगात गेली. या मुलांच्या मनात त्यांच्या आई वडिलांच्या नात्याबद्दल, प्रेमाबद्दल आणि कुटुंबाबद्दल कायमस्वरूपी नकारात्मक भावना निर्माण झाली असेल. या घटनेमुळे त्यांचं बालपण, आनंद आणि सुरक्षित भविष्य हिरावलं गेलं. ही घटना समाजाला असा प्रश्न विचारते की आपल्या स्वार्थासाठी आपण आपल्याच मुलांच्या भविष्याचा बळी देऊ शकतो का? या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि शोध मोहीम वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी वेळेत तपास सुरू करून पुरावे जमा केले आणि आरोपींना पकडलं. हे दर्शवतं की कायद्याच्या अंमलबजावणीमुळे गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो कायद्याच्या तावडीतून सुटू शकत नाही. एकंदरीत ही घटना केवळ एका हत्येची नाही, तर ती मानवी स्वभावातील अंधार, नैतिकतेचा ऱ्हास आणि अनैतिक संबंधाचे गंभीर परिणाम दाखवणारी एक शोकांतिका आहे. ही घटना समाजाला एक महत्त्वाचा धडा देते की नात्यांमधील विश्वास आणि नैतिक मूल्यांना जपल्याशिवाय कोणताही संसार सुखी होऊ शकत नाही. दरम्यान यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून नक्की कळवा.